नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतामध्ये आणि देश विदेशामध्ये दिवाळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये घरामध्ये खूप आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी हा सण साधारणपणे 5 ते 6 दिवस साजरा केला जातो. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे एक महत्त्व आहे. त्यापैकी आज आपण लक्ष्मीपूजनाचे महत्त्व, संपूर्ण पूजा विधी याची माहिती घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. या वर्षी लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला आहे आणि लक्ष्मीपूजन करण्याचा मुहूर्त संध्याकाळी 6:04 ते 8:35 पर्यंत असेल. लक्ष्मीपूजना दिवशी कधी कधी पुरोहितांकडून पूजा करून घेणे शक्य नसते आणि आपल्याला संस्कृत मंत्र उच्चार येत नाहीत. अशा वेळेस घरच्या घरी आपण स्वतः ही पूजा कशी करावी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम लक्ष्मीपूजन का साजरे केले जाते? हिंदू संस्कृतीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. भागवत पुराणामधील समुद्र मंथन कथेनुसार ती समुद्र मंथनातून निघालेल्या रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. समुद्रदेव हे देवी लक्ष्मीचे वडील आणि आई तिरंगिणी आहे. पौराणिक कथेनुसार राक्षस कुळात जन्मलेला बळीराजाला तो दानशूर असल्याचा गर्व होता. तो उतरवण्यासाठी आणि त्याच्या बंदिवासात बंदिस्त असलेल्या देवतांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. अश्विन कृष्ण अमावास्येला बळीराजाकडे 3 पावलं जमिनीचं दान मागितले. वामनाच्या 3 पावलांनी तिन्ही त्रिलोक व्यापून टाकले. बळीराजाची सर्व मालमत्ता दानात गेली. त्यामुळे त्याचा गर्व उतरला आणि तो पाताळात गेला. त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी लक्ष्मी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदिवासातून सुटका केली. त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी स्वागत केले आणि भगवान विष्णूचे आभार मानले. तेव्हापासून त्या तिला लक्ष्मीपूजन केले जाऊ लागले. लक्ष्मी देवी ही ऐश्वर्य, समृद्धी, संपत्ती, शांती यांची अधिष्ठात्री देवी आहे. तिथीनुसार अश्विन महिन्यातील दर अमावास्येला म्हणजेच प्रदोष काळात संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीच्या अमावास्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा देखील केली जाते. घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी घालवणारी केरसुणी ही त्या दिवशी देवी स्वरूप मानली जाते. लक्ष्मीपूजना दिवशी सूक्ष्म रूपाने लक्ष्मी घरामध्ये वास करते. तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. आता आपण लक्ष्मीपूजन कसे करायचे ते जाणून घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नमूद करत आहे. नक्की जाऊन पहा. लक्ष्मीपूजनाचे आधी पूजा विधी जाणून घेऊया. लक्ष्मीपूजन करताना संध्याकाळी सर्वप्रथम घराच्या दारासमोर रांगोळी काढावी. उंबराच्या जवळ लक्ष्मीचे पावले काढावेत. दाराच्या चौकटीला तोरण लावावे. तुळशीजवळ एक दिवा लावावा. जिथे पूजा मांडणार आहे तिथे जागा स्वच्छ करून घ्या. लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्याआधी स्वतःला हळद कुंकू लावून घ्या. आता आपण लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चौरंग, त्यावर अंथरण्यासाठी लाल कपडा. सोबतच मी एक पाट ठेवला आहे, त्यावर सुद्धा मी लाल कपडा अंथरून घेतला आहे. ही आहे लक्ष्मी. तुम्ही लक्ष्मीची मूर्ती देखील घेऊ शकता. मूर्ती घेणार असाल तर पंचामृताने अभिषेक करून घ्या. आपल्याला लागेल एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, सोबतच माचीस, अगरबत्ती, हळद कुंकू, अष्टगंध, अक्षता. हे आहे पंचामृत, ज्यामध्ये आपल्याला लागणार आहे दूध, दही, साखर, मध आणि तूप. हे आहे पाण्याने भरलेला कलश. सोबतच घेतला आहे छोटा तांब्या आणि वाटी आणि हे अगरबत्तीचे स्टँड. आपण इथे 2 समई घेतल्या आहेत. इथे मी घेतले आहे वस्त्रे. इथे मी 3 सुपाऱ्या घेतल्या आहेत. सोबतच आपल्याला लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फुले. फुलांमध्ये मी गोंडे घेतले आहेत, गुलाब, पांढरे फूल आणि दुर्वा. हे आहेत आंब्याचे टाळे जे आपल्याला कलशामध्ये लागणार आहेत. सोबतच मी विड्याचे पाने घेतले आहे. इथे मी 2 तामण घेतले आहेत. सोबतच हे पंचपात्र आणि पळी. पूजेसाठी पाणी देखील लागणार आहे. इथे मी घेतले आहे गणपतीची मूर्ती. हे श्रीयंत्र आहे आणि आपल्याला केरसुणी लागेल. हे आहे बसायला बैठक आणि हे 2 रुमाल. एक आपल्याला देव पुसण्यासाठी आणि दुसरे आपले हात पुसण्यासाठी.
कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळी पांढरी न ठेवता आपल्याला त्यावर हळद पिंजर व्हायचे आहे. आता मध्यभागी आपल्याला तांदळाची राशी ठेवायची आहे. त्यावर लक्ष्मीची फ्रेम अशा प्रकारे ठेवून घ्या. लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला तांदळाची राशी ठेवायची आहे. त्यावर हा पाण्याने भरलेला कलश तिथे ठेवून घ्या. या कलशावर मी आधीच हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेतले आहे. त्यामध्ये पाणी देखील भरले आहे. कलशामध्ये 1 रुपयाचे नाणे घालून घ्या. सोबतच आपल्याला एक सुपारी ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलशामध्ये हळद, पिंजर, अक्षता व्हायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक फूल देखील तुम्ही वाहू शकता. त्यानंतर आपल्याला हे आंब्याचे डहाळे त्या कलशामध्ये लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता नारळ ठेवून घ्या. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला पाण्याने भरलेला तांब्या व त्यावर एक छोटा पेला ठेवून घ्या. चौरंगाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 विड्याचे पाने ठेवून घ्या. त्यावर आपल्याला दोन्ही साईडला समई ठेवायचे आहे. आता चौरंगावर 4 विड्याचे पाने लावून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या 4 विड्यांवर आपल्याला थोडे थोडे अक्षता वाहून घ्यायचे आहे. हे आपल्या देवांसाठी बैठक असणार आहे. कोणतीही पूजा करण्याआधी आपल्याला दीपपूजन करायचे असते. त्यासाठी आपण समईला हळद कुंकू अक्षता वाहून घेऊया. सोबतच आपल्याला फूल अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करून झाल्यावर आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे. आता एक स्वच्छ ताम्हण घ्या. त्या ताम्हणामध्ये गुलाबाची फुलं अशा प्रकारे वाहा. सर्वप्रथम आपल्याला गणपतीचे अभिषेक करून घ्यायचे आहे. अभिषेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करावा लागतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचे आहे. हे पंचामृताचे अभिषेक करता करता आपल्याला गणपतीचे स्तोत्र देखील म्हणायचे आहे. पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने गणपतीला स्नान घालायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गणपतीचा अभिषेक झाला की आपल्याला बाप्पाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. आता आपल्या गणपती बाप्पाला स्थानपन्न करा. त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून घ्या. त्या ताम्हणामध्ये देखील फुले वाहून घ्या. आता आपल्याला श्रीयंत्राचे अभिषेक करायचे आहे. पहिला आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता. पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे यंत्र देखील स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. यंत्र पुसून झाले की गणपतीच्या शेजारी या यंत्राची स्थापना करून घ्या. पुन्हा ताम्हण स्वच्छ धुवून आपल्याला त्यामध्ये फूल व्हायचे आहे. आता आपल्याकडे जर कुबेर देवतेची मूर्ती नसेल तर आपण त्याचे स्वरूप म्हणून सुपारी घेऊ शकतो. त्या कुबेर देवतेचे सुद्धा आपल्याला असेच अभिषेक करायचे आहे. आधी आपल्याला साध्या पाण्याने अभिषेक करायचे आहे, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा आपल्याला साध्या पाण्याने. असे करता करता आपण ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
अभिषेक करून झाले की स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. आता आपल्याला कुबेर देवतेची इथे स्थापना करून घ्यायची आहे. तसेच पुन्हा आपल्याला तामन स्वच्छ करून घ्यायचे आहे. स्वच्छ करून झाले की त्यामध्ये आपल्याला असे फुलं वाहून घ्यायचे आहे. आता आपण सर्व देवी देवतांच्या नावाने एकच सुपारी घ्यायची आहे. त्याचे देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचे आहे. आधी साध्या पाण्याने, नंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचे आहे. अभिषेक करून झाले की आपल्याला पुसून त्यांना सुद्धा स्थानपन्न करायचे आहे. पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचे आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवाय नमः. त्यानंतर आपल्याला तामणात पाणी सोडून घ्यायचे आहे. सर्वप्रथम गणेशाची पूजा करून घ्या. गणेशाला अष्टगंध, हळद, पिंजर, अक्षता वाहून एक फूल अर्पण करा. सोबतच आपल्याला दुर्वा देखील अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला वस्त्र देखील घालायचे आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. गणपतीची पूजा झाल्यानंतर श्रीयंत्राची पूजा करून घ्या. हळद, पिंजर, अक्षता, फूल वाहून आपल्याला वस्त्र देखील अर्पण करायचे आहे. कुबेर देवतेची पूजा करून घ्या. हळद, पिंजर, अक्षता वाहून फूल अर्पण करा. सोबतच आपल्याला वस्त्र अर्पण करायचे आहे. सर्व देवतांचे प्रतीक म्हणून आपण जिथे एक सुपारी ठेवली आहे तिथे देखील हळद, पिंजर, अक्षता वाहून फूल अर्पण करा. सोबतच वस्त्र अर्पण करा. आता कलश पूजन करून घ्या. हळद, पिंजर, अक्षता वाहून फूल अर्पण करून घ्या. लक्ष्मीची पूजा करा. हळद, पिंजर, अक्षता, फूल अर्पण करा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही भागांमध्ये धान्यांची देखील पूजा केली जाते. त्यामुळे आपण 5 किंवा 7 अशा तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत. या तांदळाच्या राशींवर सुगड भरून मी एका ठिकाणी नाणे घेतले आहेत. तांदूळ, गहू, लाया आणि धणे, सोबतच बत्ताशे देखील घेतले आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही 5 प्रकारची फळं अर्पण करू शकता. सोबतच तुमच्याकडे जो दिवाळीला फराळ बनला असेल तो देखील तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. इथे आपल्याला केरसुणीची पूजा करायची आहे. केरसुणीला खूप महत्त्व असते. त्यावर आपल्याला हळद, पिंजर, अक्षता, फूल अर्पण करून केरसुणीची पूजा करायची आहे. तुम्ही लक्ष्मीला ड्रायफ्रूट्स किंवा मिठाईचा नैवेद्य देखील दाखवू शकता. आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. सोबतच तेलाचा दिवा देखील लावून घ्या. इथे मी एक अगरबत्तीचं स्टँड ठेवत आहे. तेलाच्या दिव्याला आपल्याला हळद, पिंजर, अक्षता, फूल अर्पण करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे, दागिन्यांची देखील पूजा केली जाते. त्यावर आपल्याला हळद, पिंजर, अक्षता, फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे.
आता आपल्याला अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर ही आहे आपली साधी सरळ सोपी पद्धत. तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील लक्ष्मीपूजन घरी करू शकता. तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे देखील लक्ष्मीपूजन कसे करतात हे देखील मला कमेंटद्वारे कळवू शकता. देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहावी म्हणून श्री सुक्त आणि लक्ष्मी अष्टक यांचे 11, 21 किंवा 51 अवतरणे केली जातात. लक्ष्मीपूजन करताना कळत नकळत काही राहून गेले असेल तरी काळजी करू नये, कारण सरते शेवटी आपल्या मनातला भाव देवीला जास्त प्रिय आहे. या मंगलमयी मी एकच प्रार्थना करेन, लक्ष्मी देवीची सर्वांवर कृपा राहावी, सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीसह. धन्यवाद.